तर मॅचला सुरुवात होते या ठिकाणी बाबुलन कारगिल आणि प्रवीण इलेव्हन या दोन संघांदरम्यानची लढत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले प्रवीण इलेव्हन या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले बाबुलन कारगिल या संघाला. एक मोठी लढत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानाच्या थोडंसं बाहेरून जायचंय. जे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतून जातात त्यांना विनंती आहे आपण मंडळाच्या बाहेरून जायचं. या ठिकाणी थोडाच वेळात या मॅचला सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर आपण यापुढील सामना सुद्धा पाहणार आहोत. अजून एक मोठी मॅच निव्या स्पोर्ट्स वर्सेस गोरेलन मोरेगाव, त्यानंतर रमेश शिलोन आणि शैवी 26 चंदनसार. एक मोठा लॉट या ठिकाणी 4 टीम मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे या मॅच नंतर. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा चॅलेंजर चषक 2020. पहिला चेंडू साधवणार पृथ्वीच्या बॅट मधून एक अफलातून षटकार. व्हॉट शॉट बाय पृथ्वीस. वेल वेल स्टार्ट फॉर द टीम बाबुलन कारगिल. पृथ्वीश द मॅन फ्रॉम सातारा अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे मित्रांनो. सातत्याने चांगली कामगिरी याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी षटकाराने या ठिकाणी खातं ओपन करतोय कारगिल संघाचं. 6 धावा येतात आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावांनी खातं ओपन केलं जातं. प्रत्येश एक दर्जेदार अनुभवी खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांची सातारा पंचक्रोशी सातारा जिल्ह्यामध्ये खेळामध्ये चांगले प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगल्या खेळ टाकले. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 धावा इरादे स्पष्ट केले जातात. आपण पाहतोय ज्या प्रकारची गोलंदाजी करण्याची गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय गुड्डू याला ज्या गुड्डूच्या मालेमधून चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये पाहिली होती त्या गुड्डूवरती या ठिकाणी आक्रमण करतोय प्रितेश आणि 12 धावा 2 चेंडूच्या सावधानतेने स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. मित्रांनो एक मोठी लढत आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज गुड्डू त्या ठिकाणी सज्ज होत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन द राईट चेंडू जाते लॉंग ऑफ चौडक्यावरून सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क. षटकार बॅक टू बॅक 3 षटकार. प्रितेश मात्र या ठिकाणी आपला दणखम दाखवतो. मी कशासाठी या ठिकाणी आलो ते मात्र दाखवताना पाहायला मिळतं. मित्रांनो खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळाडू सुद्धा आहे. मैदानात बाहेर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे कार्य याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तो खेळाडू मात्र या ठिकाणी आपला दर्जा सिद्ध करतोय. पण एकदा राखोडते गेले पंच करून दिला चेंडू मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला त्यांनी गुड्डू मात्र कोणती चुकी न करत असताना त्या चेंडूवरती मात्र माघारी परततोय प्रितेश. प्रितेशची खेळ संपुष्टात येते. मित्रांनो आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले. चौथ्या चेंडूवर माघारी परतलाय. खूप चांगल्या प्रकारे दर्जेदार आयोजन सुद्धा याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं टुर्नामेंटचं आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी तंबूच्या आसरला येतोय. 18 धावा 4 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. गुड्डू आणि शेवटच्या क्षणी मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पंच करून देण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातो अशीच्या बॅटमधून त्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. पप्पू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. बाबुलन कारगिल आणि प्रवीण इलेव्हन दोन संघांदरम्यानची ही लढत आहे. एक मोठी लढत आहे. एक मोठी मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल सुद्धा आपण पाहू शकाल आबेद शेख उर्फ अलीभाई आणि विशू यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पप्पूच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय ऑन साइडला डीप लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय मिसफिल्ड होत्या आणि 2 धावा या पप्पूसाठी या ठिकाणी येत असताना
पहिल्या षटकाची या ठिकाणी आपण पाहतोय समाप्ती होते. एकंदरीत 21 धावा लगावल्या जात होते. वेल स्टार्ट, गुड स्टार्ट पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये आला 21 धावा. पाहुयावर 2 षटकांमध्ये अशा प्रकारचा धावफलक पाहायला मिळतोय. कारगिल 11 बाबू 11 कारगिल या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडू आपण पाहतो. खोल टप्प्याचा चेंडू हा त्या ठिकाणी घेऊन काढत असताना ऑन साईडला चेंडू जातो. त्या ठिकाणी आपण पाहतो सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव त्या ठिकाणी घेत असताना आपण पाहतोय माघारी पातळी लागेल. विकेटचा पतन. मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला. आसिफ मागील मॅच मधील मन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतला होता. 31 धावा अक्षरशः कुठून काढल्या होत्या. तो खेळाडू या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परततोय. नक्कीच विकेटवरती थांबणं गरजेचं होतं कारण 3 षटकांचा खेळ असणार आहे आणि 3 षटकांमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमची फलंदाजी दाखवावी लागते. परंतु अशा क्षणी रनआउट स्वरूपाने माघारी परतलाय. पप्पू मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज महेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. आसिफची खेळ संपुष्टात येते आणि जमीनची बाजू असेल कारण दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या एकंदरीत 21 धावा पाहिल्या. नंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्या ठिकाणी आली आणि रनआउट स्वरूपाने आसिफ माघारी परतलाय. पप्पू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये कारण प्रवीण 11 तितक्या ताकदीचा संघ आहे. गुड्डूची आपल्यातून फलंदाजी आपण मागच्या मॅच मध्ये पाहिली. या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते मात्र आपण पाहणार आहोत या पुढील चेंडूवरती. पुढील षटकामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला जातोय चेंडू त्याने बॅकस्टोल फील्ड जरूर केला गेला आहे परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आपण पाहतो. शहराचा वेध घालून चेंडू एकदा कंप्लीट केले गेले. दुसरा याचा प्रयत्न केला जातोय. पप्पू आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु या 2 धावा येत आहेत. तिसरा चेंडू त्याला या 2 धावा आपण पाहतोय. चांगलं रनिंग भेटून विकेट मैदानाच्या आतमध्ये सादर केलं जातंय आणि या 2 धावाने धावफलकाला गती प्राप्त होत असताना जाऊन पोहोचते थेट 25 धावांवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. बॅकपासला क्षेत्राच्या चेंडूच्या दिशेने येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय सर क्षेत्राच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा अफलातून षटकार. एक खासियत आहे या फलंदाजाची कारण आपण पाहतोय ज्या ठिकाणी फलंदाजी करतायत त्या ठिकाणी कोणता स्टान्स कशा प्रकारे असावा कोणता दर्जा आहे त्या खेळाडू तो दर्जा मात्र या ठिकाणी दाखवला जातोय. आपण पाहतोय प्रीतीच्या बॅटमध्ये 3 षटकार. त्यानंतर आपण पाहिलं तर आसिफ जो चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता तो रनआउट स्वरूपाने माघारी परतला. नंतर पप्पू आणि महेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत महेशच्या बॅटमधून 6 धावा षटकाच्या रूपाने जाण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट माइंड क्षेत्रातलं क्षेत्र सुमित मिसा चेंडूवरती जात आहेत आणि त्यात समित तिथं बाजूला आपण पाहू शकाल बॅकवर्ड सिलेक्टचे क्षेत्र डीप मधून सुद्धा त्या ठिकाणी येतोय आणि 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केला जात आहे. धावफलक धावतं ठेवलं जात आहे. ही खासियत आहे दोन्ही फलंदाजाची कारण धावफलक फालतं ठेवण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो. सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. मोठे फटके मधून मारावे लागतात आणि तो खेळ मात्र या ठिकाणी सादर केला जातो. बाबूलन कारगिल या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग स्वच्छ होत असताना राईट आर्म द विकेट. चेंडू फुल टॉस मध्ये शरीराचा वेध घेतला होतोय. परवानी होती लालच दिलं गेलं होतं परंतु फायदा उचलू शकले नाहीत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय रन्स 34 धावा 34 रन्स आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी स्कोरबोर्डवरती लगावला जातोय.
विनायक नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक बदल पाहायला मिळतो. विनायकनं पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं आणि तो विनायक मात्र या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतं. स्लॉग्सवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी डाव्या स्टेजच्या बाहेर जातोय. पंचांचे दोन हात हवेमध्ये येत आहेत आणि वाईटचा इशारा या ठिकाणी पंच अपेक्षित घोषित करतायत. 35 रनचा स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. एक चांगला स्कोर, एक चांगल्या धावफलकाकडे वाटचाल करत असताना बाबुलन कारगिल हा संघ आपण पाहायला मिळतोय. शॉर्ट अप प्लेन बॉल जातो सर सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. महेशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येताना पाहायला मिळते. 5 चेंडूत आतापर्यंत सामना केला जातोय आणि 17 धावा अक्षरशः कुठल्या जात आहेत त्याच्या बॅटमधून आणि याच कारणास्तव आपण पाहतोय बाबुलन हा संघ धावफलकामध्ये थोडीशी गती प्राप्त करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावांवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा बॅटची एनर्जी घेऊन चेंडू मात्र जातो. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवरती आला आहे. इथे मात्र संधी हुकते आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय फलंदाज महेश. जी कामगिरी सोपवली होती महेशवरती ती कामगिरी मात्र या ठिकाणी पूर्णपणे सांभाळत असताना जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेत असताना आपल्या संघासाठी महेश पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचतो 43 धावांवरती. अजून 3 चेंडू 2 चेंडू 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनायक गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस आपण पाहतोय बॅटवरती घेण्यात आला होता कारण चेंडू थोडासा पुढे होता. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि सिंगल धाव येते. इनसाइड आउट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता परंतु डाव्या स्टेजच्या बाहेर पिचिंग केलं गेलं चेंडूला आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल धाव येते. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 44 धावा. आपण स्कोरबोर्ड पाहतोय. 1 गडी 2 गडी पंपूच्या ऑस्ट्रेलिया जाताना पाहायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु धावसंख्येचा उच्चांक 3 षटकांमध्ये गाठला तर आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय. चेहऱ्यापासून लांब जरूर खेळला गेला परंतु चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. सहा धावा त्या ठिकाणी येत आहेत पप्पूच्या बॅटमधून. खूप वेळाने पप्पूच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत आपण पाहतोय पप्पूच्या बॅटमधून 4 चेंडूचा खेळ होतोय आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनायक पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर. समोर पप्पू पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्राचा लोल काढून येतोय. चेंडू सरळ जातोय कार्पेटच्या सायम दरम्यान क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्राने चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅट घेऊन पुन्हा आपण पाहतो विनायक सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. समोरचे पप्पूच्या बॅटमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ताकदीने फटका. चेंडू मात्र जातो त्या ठिकाणी लॉंग ऑफ चित्रामध्ये. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव सुद्धा पूर्ण केला तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव घेण्याच्या ओघामध्ये मात्र त्या ठिकाणी मिस फील्ड गॅदर चुकीचं करतोय आणि 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करत असताना इनिंग ब्रेक होते. इनिंग संपते या ठिकाणी आणि 55 धावा या ठिकाणी स्कोर बोर्ड होते लगावले जात आहेत. 56 धावांचं टार्गेट असणार आहे प्रवीण इलेव्हन या संघासमोर. चला निव्या स्पोर्ट्स आणि गुरु इलेव्हन मोरेगाव टॉससाठी या. निव्या स्पोर्ट्स आणि गुरु इलेव्हन दोन्ही संघ संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं.
चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, विनंती आहे. बाबू 11 क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच आपणास विनंती आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावायला सांगायचंय. स्टार्ट ऑफ द मॅच. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल यज्ञेश गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल अंतरस्वरूपाने घेऊन काढल्याची ऑन साईडला सिंगल धाव घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेऊन या सामन्याला मात्र सुरुवात केली जाते आणि या 2 धावा त्या ठिकाणी मिसप्लेच्या रूपाने भरत त्या ठिकाणी येत आहेत, फंबल होत आहेत थोडे आणि म्हणूनच या ठिकाणी एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळतं. गरजेचं सुद्धा आहे, कारण आता या ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या धावसंख्येला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, कारण गरज आहे. एकंदरीत 55 धावा स्कोर होते, 56 धावांचं लक्ष आहे तुमच्यासमोर. 18 चेंडूंमध्ये मोठमोठे फटके यावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागतील तितकेच कसोशीने. आणि त्यासाठी मात्र करत असताना आपण पाहतो गुड्डू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो यष्ट्यांवरती आणि विकेटचं पतन. पहिलं षटक आपण पाहतो. पहिल्या चेंडू त्याला 2 धावा मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावे गेला होता असा गुड्डू या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला जातोय. 2 चेंडूचा खेळ आणि 2 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहेत. 56 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रवीण 11 या संघाला नक्कीच एक चांगले खेळाडू जरूर आहेत, परंतु या ठिकाणी त्या खेळाचं प्रदर्शन दाखवणं गरजेचं असते. सतीश नवीन फलंदाज मैदान दिशेने जाताना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो
इकडचा चेंडू आपण पाहतोय, बाउन्सर पदाचा चेंडू आहे, 9च गोलंदाजी केली जाते आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय यदूच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 2 धावाच करून पाहायला मिळतं. 56 धावांचं लक्ष आहे. हाणामारी करावी लागेल, मोठे फटके येणं गरजेचे आहेत, परंतु मोठे फटके या ठिकाणी येण्यापासून वंचित पाहायला मिळते प्रवीण इलेव्हन हा संघ. सुरेखाचा चेंडू मात्र आपण पाहतो ऑन साईडला खेळून काढला, बॅकवर्ड सिलेक्ट चेंडू जातोय सर 1 बाउन्स मारे पायर 4 धावांसाठी. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू पाहतोय ऑन साईड एक चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो सिंगल धावेसाठी जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी त्याने 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळला जाताना 7 धावा स्कोअरबोर्ड पाहायला मिळतात. अजून 49 धावांची गरज असणार आहे. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन आणि चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे 13 चेंडू आणि 49 रन्स जिंकण्यासाठी असणं गरजेचं असेल. गुरुलीन या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आता मात्र सुरेखपणे घेऊन आणण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मॅच चिन्ह घेऊन जातो सरळ यष्टांवरती. अजून एक मोठा हदरा, मोठा गडी तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा स्कोअरबोर्ड होती, 49 धावांची गरज असणारा भरत नवीन गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मागवा येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीण इलेव्हन वर्सेस बाबू इलेव्हन कारगिल या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आहे. एक धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळतो. 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण हा उच्चांक पाहिला नव्हता. हायस्ट 49 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतो 3 षटकांमध्ये जवळजवळ 55 धावा स्कोअरबोर्ड ते लागवला आणि 56 धावांचा आव्हान ठेवलं. आता मात्र भरत पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. चेंडू सरळ जातो सतीशच्या बॅट मधून गावकोणाच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार आलेला आहे. आपण पाहतोय सतीशच्या बॅट मधून. सतीश आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकदा मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र हवेमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. सतीश मात्र या ठिकाणी बहरामध्ये येताना पाहायला मिळतोय, कारण 19 धावांची गरज होती. 2 बॅक टू बॅक षटकार येतात. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मात्र या ठिकाणी धावांची गरज असणार आहे. रन्स 10 चेंडू 37 धावांची गरज. अजून 2 ते 3 षटकार जर का या ठिकाणी आले तर मात्र या मॅच मध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. एक मोठी मॅच आहे, बिग बॅटल आहे आणि या बिग बॅटलचं रिझल्ट सुद्धा तितकाच मोठा असेल.
बरंच आपण एकदा चेंडू मात्र आपण पाहतो ऑफ साईडला खेळून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याने चेंडूवर येतो, एक धाव कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र कोणताही नसेल. 2 धावा जरूर झाल्या असत्या कारण या ठिकाणी एक धाव महत्वाची असणार आहे या मॅच साठी. त्यामुळे आपण पाहतोय 36 धावांची गरज, 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल भरतच्या आणि या 3 चेंडूची कहाणी काय आहे ती पाहणं महत्वाचं ठरेल. 9 चेंडूवर 6 षटकार येणं गरजेचे आहेत. सुरेखपणे चेंडू आपण पाहतोय थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, इनसाइड डाऊट होणारा चेंडू होता. पप्पू त्या ठिकाणी व्यवस्थित गॅदर करतायत आणि निर्धाव चेंडू येत असताना डॉट चेंडूची सांगता होतीये. या मॅच मध्ये हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही, नशिबात आहे ते होणारच आहे. परंतु एका बाजूने सतीश सांगतोय मी प्रयत्न करणे काही सोडणार नाही, असं चित्र आहे. परंतु पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. सूर्यपणे घेऊन काढला चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय, कोणत्याही क्षेत्र त्या ठिकाणी नाहीये आणि चेंडू सरळ जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. चोवीस धावा 24 रन्स स्कोरवरती लागवला तर अजूनही 32 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भरत यांच्या समोर रुपेश शॉट टॉप लाईन दिले, चेंडू मात्र आपण पाहतोय डावे एष्टीच्या दिशेने जात असताना परंतु चेंडू जात डावे एष्टीच्या बाहेर 1+1 2 धावा. पंच अभित शेख त्या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. वाईटचा इशारा जरूर आलाय, 1 धाव येते त्या ठिकाणी आणि एक 22 रुपये सुद्धा 1 धाव आणि अशा 2 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पद्धतीचे चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर केला जातोय. 1+1 तब्बल 2 धावा, अमांतरित धावा या ठिकाणी महत्वाचा फॅक्टर ठेवू शकतात. परंतु काय घडतंय या मॅच मध्ये, धावसंख्या तर मोठी आहे परंतु ज्या प्रकारे चेस केलं जातोय, ज्या प्रकारची आतापर्यंत धावगती पाहायला मिळते, सतीश एका बाजूने हाणामारी करताना पाहायला मिळते, रुपेश त्याला चांगली साथ देतोय आणि शेवट चेंडू तर अजूनही खेळ शिल्लक असेल. 28 धावा पाहायला मिळत आहेत, अजूनही 28 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. मात्र पुन्हा एकदा वाईटची सांगता होते, दिशाहीन गोलंदाजी, दबाव मात्र आहे कारण आपण पाहिलं या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती षटकार आलेत, त्यानंतर आपण पाहतो 1 धाव, नंतर डॉट बॉल आला, त्यानंतर चौकार आलाय आणि म्हणूनच हा दबाव या ठिकाणी भरतवरती पाहायला मिळतोय. ज्या भरतने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती, तो भरत मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परंतु काय घडतंय या शेवट चेंडूत, एखादा षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो प्रवीण संघाला, परंतु तो षटकार येतोय का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्राचे चेंडू खाली जातोय परंतु चेंडू सरळ जातोय, क्षेत्राच्या मस्तकाला दस्तक देणारा एक लांबलचक षटकार. सहा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आता मात्र या मॅच मध्ये एक वेगळा रोमांच पाहायला मिळेल मित्रांनो, कारण आपण पाहतोय एकंदरीत 21 धावांची गरज असणार आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू 21 धावांची गरज आणि स्ट्राईक वरती कोण असणार आहे, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत त्याला 2 षटकार 1 चौकार आणि 6 चेंडूचा खेळ करत असताना 17 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या तसा सतीश आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहिलं तर ज्यांच्यावरती भरोसा होता तो गुड्डू आणि राहुल ही जोडी तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहिली. त्यानंतर सतीश आणि रुपेश आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे ही जबाबदारी पुढे नेताना सुद्धा पाहायला मिळतात, कारण आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येताना अभि त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. बाबू इलेव्हन कारगिल हा संघ आपण पाहतो एका बाजूला आहे
एक मोठं धावफलक त्या ठिकाणी सेट केलं होतं, उभं केलं होतं. परंतु ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या धावसंख्या पाहायला मिळतात मित्रांनो, इतिहासाने मी घडत असताना पाहायला मिळाला आहे. कारण 437 धावांचा रेकॉर्ड अवघ्या 3.5 तासांमध्ये मोडीत काढला होता दक्षिण आफ्रिकन संघाने. आता धावांचा घेऊन काढला चेंडू, चेंडू त्या ठिकाणी जातो, वन बाउन्स, सीमारेषा पार, वर्ड शॉट, मॅग्निफिसंट प्लेयर बाय मिस्टर सतीश, चौकारी येतोय. अतिशय तणावाचं वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये, गरमागरमी पेश होताना पाहायला मिळते. नक्कीच उन्हाचा तडाखा सुद्धा तितकाच उष्ण आहे आणि तितकंच गरमागरमीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये, कारण सतीश ऑन फायर पाहायला मिळते. अभ्यर्थी पहिल्या चेंडूत केलेलं आक्रमण आपण पाहतोय. 17 चेंडूची धावांची गरज असणाऱ्या 5 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बाईकची पण येतोय, परंतु चेंडू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल सिंगल धाबेसाठी जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. काय घडतंय या मॅच मध्ये? 4 चेंडू 16 धावा, 4 चौकारांची गरज आहे का 3 षटकार येतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. कारण 4 चेंडू 16 धावा समीकरण तितकंसं अवघड वाटलं तरी सुद्धा या मॅच मध्ये काही घडू शकतं. कारण मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 21 धावा कुठल्या गेल्यात या षटकामध्ये. मग खरं 27 धावा मागच्या धावा कुठला होता. आता मात्र बागपट गेले, पंच करून गेला, चेंडू सरळ जातो, लॉंगचे मारे जावा बाहेर 6 धावांसाठी. सहा धावा येत्या टाळ्या जमीची संधी या ठिकाणी प्रवीण इलेव्हन या संघाला पाहायला मिळते. समित मिसा यांचा संघ आहे, आतापर्यंत चांगली कामगिरी बजावतोय. 3 चेंडू 11 धावा. आता मात्र धावांची गरज, चेंडू मात्र पूल करून दिला त्याने, क्षेत्रशः दूरवरून येतोय, क्षेत्रशः चेंडू खाली येतोय, परत झेल सोडणार, झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र त्या ठिकाणी सोडला जातोय. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8, 2 चेंडू 8 धावांची गरज असेल. ही मॅच मात्र एक वेगळा वळण देताना पाहायला मिळते. एक 56 धावांचा ज्यावेळेस 3 षटकांमध्ये पाठलाग करायचा होता, एक संधी होती बाबूलन कारगिल या संघाला की निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची, परंतु त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अडसर मात्र सतीश आणि रुपेश ही जोडी बनली आणि आतापर्यंत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आणून ठेवत असताना या मॅचला पुन्हा एकदा रोटेशन स्ट्राईक, 2 चेंडू 8 धावांची गरज, एखादा षटकार, त्यानंतर 2 धावा या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो. मॅच जिंकू शकतात. सामना बॅलन्सिंग मोड मध्ये पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेन, चेंडू मात्र त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाते आणि 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं कारण आपण पाहिलंय मागील महिन्यामध्ये झालेली ती स्पर्धा 1 चेंडू 8 धावांची गरज होती. नारंगीच्या मैदानात झाली ती स्पर्धा आणि 8 धावा सुद्धा झाल्या होत्या. क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या इतिहासामध्ये या प्रकारच्या अनेक मॅच आपण पाहिल्यात आणि ही मॅच सुद्धा त्या प्रकारची ऐतिहासिक मॅच होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. 1 चेंडू आणि 7 धावा. जर मित्रांनो तुम्हाला हा सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आहे प्रवीण इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला बाबू इलेव्हन कारगिल. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्र चेंडू खाली तो चेंडू जातो सरसी मारेच्या बाहेर आणि 6 धावा आणि अवघ्या 1 धावेने हा सामना गमावला जातोय प्रवीण इलेव्हन या संघाच्या मध्ये. वेल प्लेड बॉल्स, वेल प्लेड टीम प्रवीण इलेव्हन अँड हार्ड लक. विजय संघाचे खूप अभिनंदन आपण पाहतोय. बाबूलन कारगिल हा संघ या ठिकाणी विजय संपादन करतोय आणि प्रवीण इलेव्हन संघ खरोखरच प्रेक्षकांची खूप सारी मनं जिंकली तुम्ही आणि त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन करतोय. चला गुरु इलेव्हन पोझिशन्स घ्यायचे त्वरित. एक वेल डिसिप्लिन टीम या पुढील मॅच मध्ये पाहायला मिळणार. गुरु इलेव्हन त्याच्या समोर असणार आहे निव्या स्पोर्ट्स मस्कॅन टीम आणि दुसऱ्या बाजूला गुरु शिकवण टीम एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळतील. काय घडणार आहे काय बिघडणार आहे आपण पाहणार आहोत या 3ऱ्या लॉट मधील पहिल्या सामन्यामध्ये.